जय भीम जय शिवराय. आज आपण या ठिकाणी भोर तालुक्यातील उतरवली या गावात आलेलो आहे. या ठिकाणी येण्याचं कारण असं की 8 फेब्रुवारीला या ठिकाणी एक भयानक असा प्रकार घडला. गायकवाड जो विक्रम गायकवाड आहे तो त्याची हत्या करण्यात आली आणि त्याची हत्या करून त्याला एका ठिकाणी निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला. आणि त्या प्रकरणामध्ये आपण त्यांचे जे चुलते आहेत, घरचे वडील आहेत, आई आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे की नेमकं हे काय प्रकरण आहे, कधी घडलं, कशामुळं घडलं आणि त्यांची काय मागणी आहे. दादा, तुमचं काय नाव आहे? आणि माझं विठ्ठल गायकवाड नाव आहे. विठ्ठल गायकवाड, उतरवली भोर. तुमचं विक्रमसोबत काय नातं? विक्रमचं मी चुलता आहे आणि विक्रमचं लग्न सप्टेंबरमध्ये झालं होतं. आंतरजातीय विवाह केला होता त्यांनी आणि हे आम्हाला 1 महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितलं. परंतु आत्ता मुलीच्या घरातल्या लोकांनी आणि मुलीच्या चुलत भावांनी त्याला दम दिला होता एवढ्या मागच्या 4-1 दिवसामध्ये की आम्ही तुला मारणार म्हणून, असं त्याला त्यांच्या मित्राकडून कळलं होतं. त्यांनी मला त्या दिवशी घटना घडली त्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं ह्या गोष्टी. भावालासुद्धा त्यांनी वारंवार सांगितलं होतं आणि तो जिमला गेलेला असताना त्याला तिथून तो तिकडं पोंबर्डी फाट्याकडं नेलं आणि तिथं त्याला मित्रांनी मिळून मारलेलं आहे, असं मारलेलंच आहे. त्याच्यातून त्याला तिकडं बोलवणारा जो आहे तो त्याचा मित्रच आहे आणि ते दोघं जिम पार्टनर आहेत. तिथं त्या जिम पार्टनरचा अनुज चव्हाण म्हणून नाव आहे आणि अनुज चव्हाणचे आणि मुलीच्या भावाचे जवळचे संबंध होते आणि ह्या प्रकरणातूनच त्यांनी संगनमत करून त्याला त्या दिवशी मारलं तिथं. पण असं बोललं जातं की पैशाच्या व्यवहारातून हा खून झालेला आहे, असं काही ठिकाणी बोललं जाते न्यूजपेपरला जी बातमी आहे, आम्हाला मृत्यूदेह सापडला 3:30च्या दरम्यानमध्ये. पण ह्या सगळ्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या बातम्या ह्या त्याच्या अगोदरच पब्लिश झालेल्या आहेत. ह्या त्यांना कुठून बातम्या कळल्या, ह्या त्यांच्याकडून कुठून आल्या? आणि अनुज आणि विक्रम यांचे संबंध मागच्या 4-5 वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्या त्या संबंधांमुळं हे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या त्याला काहीही महत्त्व नाही आहे, त्याच्यात काही त्याचा अर्थच नाही आहेत. कारण अनुजसुद्धा घरच्या सर्व गोष्टींनी सधन आहे आणि विक्रमसुद्धा सधन आहे. एवढ्या छोट्या गोष्टींसाठी एवढी मोठी पावलं उचलण्याचं हेच नाही. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आंतरजातीय विवाहामुळंच हे झालेलं आहे. त्याच्यामुळं हे फक्त जर अगोदर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करत असताना त्याची पत्नीची जर हे चौकशी केली तर ह्या गोष्टीतून हे सत्य सगळं बाहेर येत जाईल. विक्रमचे तुम्ही कोण आहात? मी विक्रमची आत्या आहे. कसा होता विक्रमचा स्वभाव? कसा होता? विक्रमचा स्वभाव एकदम सालस साधा आणि निर्मळ होता. तो असं म्हणजे असं कोणाचे पैसे घेईल किंवा कोणाचं काय करेल असं नव्हतंच. त्याला त्याची गरजच पडत नव्हती. विक्रमचं शिक्षण झालं असं म्हणतात. विक्रमचं शिक्षण MSc झालं आहे. आत्ता LLBसाठी त्यांनी एंट्रन्स फॉर्म पण भरलेला आहे आणि 2019ला भगीरथ कोळंबेंचं त्यांनी 1 वर्ष हे पण घेतलं होतं. तो खूप हे होता. त्यांनीच ह्या मुलीला नंतर गाईडलाईन देऊन 22च्या नंतरनी MPSCचा अभ्यास करायला भाग पाडलं होतं आणि त्याचे आणि त्या मुलीचे संबंध मागच्या 7-8 वर्षापासून एकत्र BScला असल्यापासून त्यांचे संबंध आहेत. मुलींच्या घरच्यांची सहमती होती का या लग्नाला? नाही, नव्हती. आमच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्षांना त्यांनी हे बंद करावं ह्याच्यासाठी बोलवून पण घेतलं होतं. पण तंटामुक्ती अध्यक्षांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की ह्यांचं लग्न झालेलं आहे, ह्याच्यावर आता आपण काही करू शकत नाही. त्या दोघांच्या संमतीविना आपल्याला कोणताही निर्णय घेता येणार नाही, असं त्यांना ठणकावून सांगितलं होतं आणि त्यांना म्हणले होते तुम्ही कुठल्याही गोष्टीचा पुढचा विचार करू नका. म्हणजे त्यांना विरोध? हां, मुलीला त्यांना विरोधच होता त्या घरातल्या माणसांचा. या ठिकाणी विक्रमच्या आईची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. ज्या आईने आणि चुलत्यांनी त्यांना अंगावर इतके वर्ष त्याला वाढवलं, इतके वर्ष वाढवून त्याला शिक्षण दिलं आणि त्याची देखभाल केली, खांद्यावर त्याला खेळवलं, अशी आईची अवस्था आता फार नाजूक असं आहे.
परंतु त्यांची काय प्रतिक्रिया आहे, विक्रम आपल्यामध्ये नाही आहे आणि विक्रमचा स्वभाव कसा होता, विक्रमला आत्ता या ठिकाणी बोललं जाते की पैशाच्या व्यवहारातून खून झालेला आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? असं त्याचं काहीच नाही हो. पैशाच्या ह्याच्यातून नाहीच त्याचा खून झालेला. त्याचं ह्याच माणसांनी केलं आहे, कानवडीच्या लोकांनीच. त्याच्या प्रेमाच्याच ह्याच्यात झालेला खून आहे हा. आंतरजातीय विवाह असल्यामुळे त्याचा हा खून केलेला आहे असं मला तर वाटतं. माझा मुलगा तर खूप मनमिळाव होता, प्रेमळ होता. तो असं काही करेल असं नव्हताच तो. पण कोणाशी वैर होतं का त्याचं? कधी त्याच्याशी भांडणं करणारे कोण होते का? नाही नाही, असं काहीच नव्हतं. त्याची कोणाशी भांडणंच नव्हती. तो प्रत्येकाशी प्रेमळपणानेच वागत होता. अशी भांडणं ही त्याच्याशी कोणाशीच नव्हती. इतके वर्ष तुम्ही त्याला अंगा खांद्यावर खेळवलं, वाढवलं, मोठं शिक्षण दिलं, मग अधिकारी होणार होता तो. तुमची काय प्रतिक्रिया? आता जर तो असता, अधिकारी झाला असता, तर गावाच्या बरोबर समाजाचं पण भलं झालं असतं. हो, सगळ्यांचंच कल्याण झालं असतं. पण आता हे अचानकच असं झालं. आता काय करायचं? काय तुमची मागणी आहे? बाबा तू हां, त्या लोकांना जन्मठेपी, जसा माझ्या मुलाचा जीव घेतलाय ना तसं त्यांना पण अशी शिक्षा जन्मठेपेची व्हायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ज्यांनी केले ना त्यांना अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे जे अध्यक्ष आहेत सचिन भाऊ खरात, ते या ठिकाणी या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी हे सगळं प्रकरण जाणून घेतलेलं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय व्हायला पाहिजे, कशा प्रकारे या प्रकरणाला न्याय मिळाला पाहिजे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. सचिन भाऊ, काय सांगाल? हे जे प्रकरण आहे हे या भोरमध्ये पहिल्यांदा घडते. असं कधीच झालं नव्हतं की जातीमध्ये कधी तेढ नव्हता किंवा काय नव्हतं, परंतु हे प्रकरण सध्या पहिल्यांदा घडलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मुळात पुणे जिल्ह्याची ओळख रयतेचराजे शिवाजी महाराज, मा जिजाऊ, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये जर भोर तालुक्यामध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून जर एखाद्याचा खून होत असेल दलित मुलाचा, हे अतिशय लाजिरवाणी घटना आहे. या घटनेचा RPI खरात पक्ष आम्ही जाहीरपणे निषेध करत आहे. परंतु आज मी त्यांच्या आईला, त्यांच्या काकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटलो. परंतु त्यांच्या कुटुंबियाचं स्पष्ट मत आहे की इथं जे काहीतरी चर्चा होत आहे, इथं काही पेपरमध्ये चुकीच्या बातम्या येत आहे, असं त्याच्या कुटुंबाचं मत आहे की ते पैशाच्या व्यवहारातून हा खून झालेला नाही. हा खून आंतरजातीय विवाहातून झालेला आहे. कारण या मुलाचं, विक्रमचं लग्न एका मुलीशी झालं होतं आणि त्याच्या मुलीच्या घरच्यांनी मारलं असा आरोप याचे घरचे कुटुंब करत आहेत. या विक्रम गायकवाडांचं कुटुंबाची स्पष्ट मागणी आहे की हा जो खून झालेला आहे हा खून आंतरजातीय विवाहातून झालेला असं मत आहे. मी माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, आपण गृहमंत्री आहात, राज्यामध्ये दलितांचे मुडदे पडत आहेत, आपण लक्ष देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. का आपण देणार नाही? भारतीय जनता पार्टी सरकार आलेलं आहे, दलितांचे मुडदे पडतात, आपल्याला लक्ष द्यायचं आहे का नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं. मुख्यमंत्र्यांना मी सांगतो आणि मागणी करतो, मुख्यमंत्री साहेब, भोर तालुक्यामध्ये जे प्रकरण घडलं आहे हे आंतरजातीय विवाहातून घडलेलं आहे आणि काही लोक म्हणतात पैशाच्या वादातून घडलेलं आहे असं म्हणतात, परंतु घरचे स्पष्ट म्हणतात की हे प्रकरण आंतरजातीय विवाहातून घडलेलं आहे. त्यामुळे मी मागणी करतोय, या मुलाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करू, हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. परंतु दुसरी मागणी मी करतोय, माननीय मुख्यमंत्री साहेब, ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी सरकार येतं त्यावेळेस अशी घटना घडताना दिसत आहेत. ही मानसिकता जागृत होताना दिसत आहेत. हे राज्य फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे. आज त्यांच्या आईची अवस्था काय झाली, आज त्यांच्या वडिलांची अवस्था काय झाली, आज त्यांच्या काकांची अवस्था काय झाली, मला हे सांगताना 2 तास ते रडवते ढासाढासा. हे दुःख कोण बघणार? त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय, या प्रकरणात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर RPI खरात पक्षातर्फे आम्ही तीव्र आंदोलनाचा राज्यभर इशारा देत आहोत. जय भीम. या ठिकाणी कुटुंबियाचं असं म्हणणं आहे की जो पोलिसाचा तपास आहे त्याबद्दल त्यांना शाश्वती नाही आहे किंवा त्याबद्दल त्यांचं मत म्हणजे खंबीर नाही किंवा शंका वाटते की पोलिसांनी जे काय तपास केलेला आहे त्याबद्दल आपली काय? माझ्या माहितीनुसार त्यांना मी विचारलं की पोलिसांनी काय सांगितले. 7 दिवसामध्ये याचा तपास करून आम्ही तुम्हाला सांगू असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. 7 दिवसामध्ये त्यांनी द्यावं ही त्यांना पोलिसांना मी प्रशासनाला विनंती करतोय. परंतु जर तुम्ही 7 दिवसामध्ये नसेल करत तर आम्ही स्वतः तुमची भेट घेणार आहोत आणि मागणी करणार आहोत की लवकरात लवकर तपास करणाऱ्यांना न्याय द्या. आणि यांच्या ज्या मागण्या आहेत
यांचा जो ज्यांना जो कुणावर डाऊट आला आहे त्यांचीसुद्धा चौकशी होणं काळाची गरज आहे ना. त्यामुळे या कुटुंबाने जी मागणी केली त्यांचीसुद्धा चौकशी करा ही मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगतोय. आणि स्वतः लवकर मी माननीय SP साहेब पुणे जिल्ह्याचे या प्रकरणाबाबत मी स्वतः SP साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना या समवेत घेऊन जाऊन त्यांना ज्या कुटुंबाची मागण्या आहेत त्या मागण्या मी SP साहेबांना स्वतः भेटून स्वतः त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्यांच्या मागणी करणार आहे. धन्यवाद.